जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। 61 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अखेर महापालिकेला ऐतिहासिक विजय मिळाला असून सांगली शहरातील सुमारे 13 एकर मोक्याची जागा महापालिकेच्या प्रत्यक्ष ताब्यात आली आहे। ही जागा सांगली येथील जुना सर्वे नंबर 99-2 व नवा सर्वे नंबर 30-2 अशी असून सुमारे 5 हेक्टर 8 आर क्षेत्रफळाची आहे। महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात ही जमीन ट्रक पार्किंग, वर्कशॉप आणि ट्रान्सपोर्ट ऑफिस या महत्त्वाच्या सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित आहे। या जमिनीच्या ताब्यासाठी तत्कालीन सांगली नगर परिषदेने सन 1964 मध्ये माननीय न्यायालयात रेग्युलर डिक्री नंबर 140/1964 अन्वये दावा दाखल केला होता। त्यानंतर तब्बल 61 वर्षे हा खटला न्यायालयात प्रलंबित होता। या दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विधी विभाग व नगर रचना विभागाने सातत्याने, चिकाटीने आणि प्रभावीपणे पाठपुरावा केला। अखेर माननीय न्यायालयाने महानगरपालिकेच्या बाजूने निकाल देत सदर जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्याचे स्पष्ट आदेश दिले। या न्यायालयीन आदेशानुसार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी माननीय न्यायालयामार्फत नियुक्त बेलीफ पी.आर. भोरे यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून ही जमीन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे रीतसर सुपूर्द केली। या ताबा प्रक्रियेदरम्यान उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, नगर रचना विभागाचे शाखा अभियंता श्री अण्णासाहेब मगदूम, नगर रचना विभागाचे श्री सखाराम संकपाळ आणि प्रभारी विधी अधिकारी श्री समीर जमादार हे अधिकारी उपस्थित होते। या मोक्याच्या जागेचा ताबा मिळाल्यामुळे सांगली शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। विशेषतः शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यावश्यक असलेले अत्याधुनिक ट्रक पार्किंग, वर्कशॉप आणि ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाला आहे। शहराचा नियोजनबद्ध, सुव्यवस्थित आणि दीर्घकालीन विकास साधण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल महानगरपालिकेच्या विधी विभाग आणि नगर रचना विभागाच्या चिकाटीपूर्ण व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले आहे। 61 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेला हा ताबा सांगली शहराच्या पायाभूत सुविधा विकासासाठी निर्णायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज।